सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्याच शब्दामध्ये बघणार आहोत। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील मला स्वामीने दिलेला खूप मोठा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे। स्वामी भक्तांनो, काय झालं की मला 2 मुली झाल्या। त्यानंतर आम्ही मुलाचा चान्स घेतला नाही, कारण माझे मिस्टर म्हणायचे, मुलगा काय आणि मुलगी काय, आपल्याला 2 मुली बस। पण जे जवळचे लोक असतात ना, ते म्हणायचे की मुलगी काय, लग्न केली की तिच्या घरी निघून जाईल आणि सर्व संपत्ती जावयाच्या ताब्यात द्यावा लागेल, त्यामुळे एक मुलगा होऊ द्या, असं सर्वजण म्हणत होते। पण आम्ही नाही म्हटलो। आम्ही त्यांना सांगितलं, मुली काही कमी नाही, मुली पण काही ना काही करून दाखवतील। सर्व लोक आमच्यावरती हसायचे। त्यावेळेस खूप वाईट मनामध्ये वाटत होतं। अशा लोकांना काय करावा यांच्या विचारांना असं वाटत होतं। पण कुठेतरी एक आधार देखील होता की देव आपल्यासोबत आहे, आपल्यासोबत काहीच असं घडणार नाही। आणि स्वामी भक्तांनो, तसंच आम्ही दोघंही पती पत्नींनी ठरवलं की आता आपण मागे वळून बघायचं नाही, जे काही आहे ते महाराजांचं आहे। कारण आमच्या जीवनामध्ये महाराज माझ्या लग्नाच्या अगोदरपासून होते, कारण माझ्या आईच्या घरी स्वामींची खूप सेवाही केली जात होती आणि मीही नकळतपणे महाराजांची सेवेकरी त्यावेळेसच बनलेली होती। आणि महाराजांनी मला त्यांच्या पाठीशी कायम ठेवलेलं होतं। माझ्या पाठीशी स्वामी कायम उभे होते, याची प्रचिती क्षणोक्षणी महाराज मला देत होते। आणि स्वामी भक्तांनो, आणि लग्नानंतर मी महाराजांचे सर्व काही तिथेही प्राणप्रतिष्ठा घरी केली। माझ्या मुलींवरतीही खूप संस्कार महाराजांचे झालेले होते, कारण माझ्या दोन्ही प्रेग्नेन्सीमध्ये मी खूप सेवा केल्या होत्या। 7 गुरुचरित्र पारायण दर प्रेग्नेन्सीला मी केलेले होते, त्यामुळे मुलींनाही देखील नकळतपणे महाराजांचं वेड हे लागलेलंच होतं। माझे मिस्टरही स्वामींच्या सेवेत आले होते, कारण आमच्या जे काही प्लॉट आहे त्याचं काम होत नव्हतं। मी त्यांना सहज म्हटले की तुम्ही एकदा स्वामींना विनंती करा, स्वामींना सांगा, बघा नक्की होईल। जवळपास 6 महिन्यापासून त्या प्लॉटची रजिस्ट्री काही होत नव्हती, पण माझ्या मिस्टरांनी सहज माझ्या सांगण्यावरून महाराजांना त्यांनी विनंती केली आणि खरंच काय आश्चर्य, गुरुवारीच आमची रजिस्ट्री झाली। त्यामुळे त्यांना देखील महाराजांचा अनुभव आला, प्रचिती आली। त्यांनाही वाटलं की नाही, खरंच महाराज आहे। आणि त्यानंतर त्यांनी देखील महाराजांची सेवा करायला सुरुवात केली। हे बघून मलाही खूप छान वाटलं की महाराजांची सेवा आता घरात सर्वजण करू लागले आहे। आणि जे लोक हिणवत होते, बोलत होते, त्यांना काहीतरी करून दाखवायचं, ह्या आमच्या दोघांची जिद्द होती। मुलींवरती तसे संस्कार हे सुरूच होते। आणि स्वामी भक्तांनो, असंच करता करता माझ्या मुली ह्या खूप मोठ्या झाल्या। स्वामी सेवेमध्येच मी आणि माझे मिस्टर स्वामी सेवा करत होतो, मुलीही सेवा करत होत्या। आणि आम्ही मोठ्या मुलीला डॉक्टरकीला घातलं। डॉक्टरकीचं शिक्षण तिचं चालू झालं। विशेष म्हणजे स्वामींच्या कृपेने तिचा नंबर गव्हर्नमेंट कॉलेजला लागला आणि ती गव्हर्नमेंट कॉलेजला आमचं जे काही डॉक्टरकीचं शिक्षण होतं ते पूर्णपणे कंप्लीट झालं। प्रतापनगरच्या केंद्रामध्ये आमचं कायम जाणं असायचं, जळगावच्या। त्यानंतर स्वामी भक्तांनो, तिचं शिक्षण कंप्लीट झालं, ती डॉक्टर झाली आणि सर्वांना खूप आनंद झाला। आणि जे लोक आम्हाला हिणवत होते, बोलत होते की मुलगा पाहिजे, मुलगी नको, आज त्यांना आम्ही सर्वांना पेढे वाटले होते। मी जवळपास माझ्या मिस्टरांनी 20 किलोच्या वरती पेढे आणले आणि सर्वांना पेढे दिले। सर्वांना जे बोलत होते त्यांच्या घरी एक बॉक्स नेऊन दिला, असं केलं। पण आम्हाला काय माहीत होतं की ह्या पेढाच आमचा घात करणार आहे, या पेढ्यानेच आमचं सर्व काही हे झालं। जे काही जळत होते, ज्यांना ते आवडत नव्हतं, त्यांना देखवत नव्हतं म्हणता आमची प्रगती, आमच्या मुलींचं, कारण ज्यांना मुलं होते, जे असे बोलत होते, त्यांची अवस्था ही खूप बिकट झालेली होती। त्यांचे मुलं त्यांचं काहीच ऐकत नव्हते, व्यवस्थित शिक्षण घेत नव्हते आणि त्यांना माघारी बोलायचे। त्यावेळेस ते आमच्याकडे बघून त्यांना खूप वाईट वाटायचं की यांच्या मुली किती संस्कारी आहे, किती छान आहे, असं त्यांना वाटत होतं। माझी मुलगी प्रायव्हेट हॉस्पिटलला डॉक्टर म्हणून तिथे जॉब
जॉब करू लागली. ज्यावेळेस माझी मुलगी प्रायव्हेट हॉस्पिटलला जॉब करत होती त्यावेळेस काय झालं की जवळपास 4 ते 5 महिने तिचा छान जॉब तिथे झाला. सर्व काही व्यवस्थित सुरू होतं आणि तिला वाटत होतं की आता सर्व काही व्यवस्थित झालं, कारण माझ्या वडिलांचं स्वप्न मी पूर्ण केलं. कारण माझी मुलींनी आमची मान खाली जाईल असं कधीच वागलं नाही, कारण आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही सर्व काही करा पण आमची मान खाली जाईल असं कृत्य कधीच करू नका. आणि महाराजांच्या कृपेने आणि आमच्या मुलींनी असं कधीच केलं नाही. स्वामी भक्तांनो, पण म्हणतात ना, दृष्ट लागते आणि काय होऊन बसतं ते काहीच सांगता येत नाही. असंच झालं. खूप मोठी नजर लागली आणि असे झालं की पण महाराज देखील अगोदर संकेत देत होते. महाराजांचे संकेत आपण ओळखायला पाहिजे, आपल्याला ते कळायला पाहिजे. आपण ते संकेत ओळखू घेत नाही, त्यामुळे देखील खूप सारे प्रॉब्लेम आपल्याला येतात. माझी मुलगीच्या बाबतीत असंच झालं. महाराजांनी मला अगोदर असं काही स्वप्न दाखवलं की ते स्वप्न बघून मला खूप भीती वाटत होती की हे स्वप्न पडलं, आता नेमकी काय होणार आहे. जवळपास 1 महिना अगोदर मला असे स्वप्न पडले की मी एका ठिकाणी होते आणि तिथे स्मशान होतं. त्या स्मशानामध्ये चिता जळत होती आणि ते चितेच्या तिथेच जे तांत्रिक मांत्रिक असतात, जे काही करणीबाधा करतात, ते अघोरी विद्या करणारे व्यक्ती जटा त्यांच्या खूप वाढलेल्या होत्या, काळे कपडे घातलेले होते आणि त्यांच्या डोक्यावरती काळा भस्म त्यांनी लावलेला होता. खूप विचित्र ते होते आणि त्यांच्या हातामध्ये जे काही आपली हे असतं विद्या करण्याचं साहित्य होतं, काळ्या बावल्या वगैरे त्यांच्या पुढे होत्या आणि त्यांच्या पुढे 3 अशा मूर्ती होते की त्यांना कुठलाच आकार वगैरे काही एक नव्हतं. त्या अशा मूर्त्या तिथे होत्या आणि त्यांनी काय केलं की जे पेढे होते, तो पेढ्याचा बॉक्स त्यांच्या हातामध्ये होता आणि जेथून माझ्या मिस्टरांनी पेढे आणले होते त्या पेढ्यावरचं नाव होतं, हलवाई मिठाईचं नाव होतं. आणि त्यानंतर ते पेढे त्यांनी घेतले, ते पेढे त्यांनी ते चुरगळले, ते एकत्र केले आणि त्यानंतर एक बाहुली घेतली, ती बाहुली फाडली आणि त्यामध्ये ते पेढे भरले आणि ती बाहुली पुन्हा हे केलं, शिवून काढली आणि तिच्या डोक्यावरती हे केलं. समोरच्या व्यक्तीच्या हातामध्ये त्यांनी ती बाहुली दिली आणि ती बाहुली देऊन त्या जी काही चिता जळत होती त्याला उलट्या फेऱ्या 7 फेऱ्या घालायला त्यांनी लावल्या आणि त्याच प्रकारे त्या व्यक्तीने देखील केलं. 7 फेऱ्या मारल्या आणि पुन्हा ती बाहुली आणून दिली आणि आता ते म्हणू लागले की आता तुम्ही टेन्शन घेऊ नका, हे पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे असं त्यांनी सांगितलं आणि ती बाहुली एका ठिकाणी पुरून टाकली. त्यानंतर मला महाराजांची तिथून सावली जाताना दिसली. स्वामी महाराज आपले तिथून जात आहे असं दिसलं आणि जी काही बाहुली त्यांनी पुरली आहे त्या बाहुलीवरून महाराज गेले असं मला स्वप्न पडलं. हे स्वप्न पडल्यानंतर मला खूप भीती वाटली की नेमकी काय घडणार आहे, काय होणार आहे, मला काही एक कल्पना नाही. मी महाराजांनाच विनंती केली की स्वामी आई, जे काही संकट असेल, जे काही असेल ते तुम्हीच आता बघून घ्या म्हटलं की असं मी स्वामींना बोलली. आणि त्यानंतर काय झालं की आमच्या जवळच शेजारी एक म्हातारी आजी राहत होती. तिला 2 मुलं होते. तिचे मिस्टर हे वारलेले होते, मुलं मोठी होती आणि माझी मुलगी जिथे हॉस्पिटलमध्ये होती तिथेच ती आजारी असल्यामुळे त्या आजीबाई ॲडमिट केल्या होत्या आणि ते आजी ही एक्सपायर झाली. आजी एक्सपायर झाली हे माझ्या मुलीला माहीत नव्हतं. ती काम करत होती आणि अचानक तिला काय झालं की काचेमधून कोणीतरी आपल्याकडे बघत आहे असा भास झाला. म्हणून तिने बघितलं तर जी कोणी ती आजी एक्सपायर झालेली होती तीच आजी तिला तिथे दिसत होती आणि नंतर तिला 1-2 तासांनी कळालं की आजी एक्सपायर झाल्या. ती म्हटली, माझी मुलगी, मी तर आत्ता अर्धा तास झाला त्यापूर्वीच आजींना बघितलं आणि आजी असं कसं, मला भास झाला असेल असं तिने हे केलं. नंतर तिला खूप विचित्र स्वप्न पडू लागले. नंतर 1 महिन्यानंतर ती जी काही हॉस्पिटलमध्ये जात होती तिथं खूप विचित्र कृत्य करू लागली होती. ती काय करत होती ते तिलाच कळत नव्हतं. ती पेशंट चेक वगैरे केलं की ती पेशंटला अजिबात म्हणजे तिला जे काही मेडिसिन द्यायचे आहे ते मेडिसिन द्यायला तिला आठवतच नसायचं की कुठले मेडिसिन द्यावे की काय करावं. ती कुठलेही मेडिसिन लिहून देऊ लागली. त्यामुळे पेशंटला आणखी त्रास होऊ लागला, साईड इफेक्ट होऊ लागले. एक पेशंट तर मरता वाचलं. त्यामुळे माझ्या मुलीवरती केस करण्यात आली आणि तिला हॉस्पिटलच्या बाहेर काढून देण्यात आलं. हे कृत्य बघून आम्हाला खूप भीती वाटली की एवढी हुशार मुलगी, एवढी ही छान मुलगी अचानक अशी कशी करू लागली. आम्हाला खूप प्रचंड भीती वाटू लागली. काय करावं, कुठे जावं काहीच
कळेना. आम्ही प्रश्नोत्तरही केले. त्यांनी सांगितलं स्पष्टपणे, तिला बाहेरची बाधा झालेली आहे, तुम्ही तिला अक्कलकोट येथे घेऊन जा असं त्यांनी सांगण्यात आलं. पण काय म्हणतात ना की आपल्याला महाराजांचं जेव्हा योग्य वेळ येते तेव्हाच महाराज आपल्याला सर्व काही करतात. जवळपास माझी मुलगी 1 वर्ष ही खूप शांत राहिली. घराच्या बाहेर जात नव्हती. घरामध्येच तिला जे काही आहे ते घरामध्येच ती करत होती. पण ती खूप डिप्रेशनमध्ये गेली होती. आम्ही बाहेरचे तांत्रिक मांत्रिक बाबा सर्व काही बघितले पण कुठेच काही विलाज होत नव्हता. प्रचंड तिची जी काही बुद्धी आहे ती बुद्धी बांधून टाकलेली होती. असा प्रकार तिथे घडलेला होता. मी महाराजांपुढे खूप रडत होती की स्वामी काही करा, कसंही करा, पण तिला याच्यातून बाहेर काढा. त्यासाठी मी गुरुचरित्र पारायण केले, नवनाथ पारायण केले, मिस्टरांनीही खूप पारायण केले, पण काहीच उपयोग होत नव्हता. मुलीला काही एक फरक पडत नव्हता. माझी एवढी हुशार मुलगी पूर्णपणे तिचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं असं आम्हाला वाटत होतं. मी स्वामींपुढे रात्रंदिवस रडत होती, सारखे सेवा करत होती, पण काही उपयोग झाला नाही. पण 1 वर्षानंतर आम्ही म्हटलं की ठीक आहे, आता आपण एक काम करू, आपण गाणगापूरमध्ये जाऊ म्हटलं. माझे मिस्टरही तयार झाले. त्यांनी 1 महिन्याची सुट्टी घेतली आणि मी, माझी छोटी मुलगी, मोठी मुलगी, आम्ही सर्वजण 1 महिन्यासाठी गाणगापूर येथे गेलो. तिथे जाऊन मी गुरुचरित्र पारायण सुरू केले. तिथे गेल्यानंतर माझ्या मुलीला प्रचंड त्रास होऊ लागला. येथून मला घरी घेऊन चला असा ती हट्ट करायची आणि मला इथे 1 मिनिटसुद्धा थांबायचं नाही असं म्हणायची. आम्ही जबरदस्तीने तिला बांधून टाकून तिथेच आम्ही ठेवलं. 1 महिना आम्ही तिथेच राहिलो. खूप मनोभावे सेवा केली. 1 महिन्यामध्ये आमचे खूप सारे गुरुचरित्र पारायण झाले. आम्ही आरतीला उपस्थित राहायचो सकाळ संध्याकाळ आणि त्या आरतीमध्ये माझ्या मुलीला प्रचंड त्रास व्हायचा. पण कोणी केलं याचं नाव देखील तिने सांगितलं की यांनी करणी केली आहे, माझी बुद्धी बांधून टाकलेली आहे, हे सर्व काही ते सांगत होतं. आणि त्यानंतर याच्यावरती उपाय आम्हाला त्यांनीच सांगितला की याच्यावरती काय उपाय करावा लागेल आणि आम्ही तसेच उपाय केले जसे त्यांनी सांगितले. तिच्या थ्रूच त्यांनी सांगितले आणि तसेच उपाय देखील केले. आणि त्या 1 महिन्यानंतर जेव्हा आम्ही घरी आलो, जशी माझी पूर्वीची मुलगी होती तशीच पुन्हा ती झाली, फक्त स्वामींच्या कृपेमुळे. खूप त्रास सहन करावा लागला, खूप म्हणजे खूप वेदना सहन कराव्या लागल्या. प्रत्येक त्रासातून आम्हाला बाहेर पडायचा मार्ग शक्ती महाराजांनी दिली असं म्हणायला देखील हरकत नाही. महाराजच करता करविता आहे. महाराज सर्व काही करून घेतात. आपण फक्त निमित्त मात्र आहोत. आम्ही पण स्वामींवरचा विश्वास कधीही कमी होऊ दिला नाही. स्वामींवरचा दृढ विश्वास माझ्या मिस्टरांचा माझा होताच, पण मुलगी मात्र काही सेवा करत नव्हती. पण आता एकदम व्यवस्थित बरी झालेली आहे. तिच्यावरतीही केले आहे. कोणी जादूटोणा करो, कोणी करणी करो किंवा कोणी भूताची बाधा असो, काहीही असो, तरी देखील ही सेवा केल्यानंतर महाराजांच्या सेवेने सर्व काही पळून जाण्याची ताकद फक्त महाराजांच्या सेवेमध्ये आहे आणि महाराजांमध्ये आहे. ज्या कोणी ताई त्यांना देखील असंच काही होत असेल, अचानक बदल झाले असतील, अचानक काहीतरी वेगळं वाटत असेल, तर नक्की तुमच्यावर देखील जे काही तुम्ही म्हणतात की हे आपले लोक आहेत, तेच लोक आपल्यासोबत खूप मोठा घात करत असतात. त्यांना आपली प्रगती झालेली देखवत नाही, त्यामुळे ते अशा प्रकारचा अवलंब करतात आणि आपल्या लेकरांना ते त्रास देत असतात. महाराजांच्या जर सेवेत असेल तर महाराज त्याच्यातून बाहेर काढतात, पण प्रचंड त्रास होतो. त्यामुळे आपलं सुख कधीही कुणाला न सांगावं, याच्यापेक्षा जास्त सुख कुठलंच नाही, कारण जास्त आनंद देखील चांगला नाही. लोक अशा प्रकारे कृत्य करतात आणि त्यामुळे खूप मोठ्या संकटांना आपल्याला स्वतःला सामोरं जावं लागतं. त्यामुळे शक्यतो आपला आनंद कोणाला सांगायचं नाही, पण दुःख मात्र सर्वांना सांगायचं. आपण दुःखी आहे हे समोरच्याला जर कळालं तर त्याला बरं वाटतं आणि तो आपल्याला काही करत नाही. आपण खूप आनंदात आहे आणि तो दुःखात आहे असं ज्यावेळेस त्याला कळतं, त्याचं मन मग अशा वाईट मार्गाला जातं आणि तो आपल्याला त्रास द्यायला सुरुवात करत असतो. स्वामी भक्तांनो, तुम्हाला देखील असंच काही असेल तर तुम्ही देखील नक्की गाणगापूरला जा. तिथे 1 महिना राहा. नक्की तुमच्यातील जे काही आहे बाधा ती नक्की दत्तगुरू माऊली बाहेर काढतील. हे पूर्णपणे 100% मी गॅरंटी देते, कारण मला हा आलेला अनुभव आहे. स्वामी भक्तांनो, असा माझा हा आलेला स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ.
बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.